नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती कशी करावी या विषयावर जो संवाद आपण साधतोय त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बागायतदार बंधूंनो, आपण अनेक विषयाला हात घालत गेली 3 वर्ष झाली आपण संवाद साधतोय आणि अत्यंत चांगला फायदा द्राक्ष बागायतदारांना होतोय। यंदाची खरड चटणी आपण कमीत कमी खर्चात अगदी तीही 9 ते 9.5 रुपयाच्या आत आपण यंदा द्यायचा प्रयत्न केला। काही बागायतदार त्याहीपेक्षाही कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न करताय। खरोखर अशा बागायतदारांचा खूप मोठा अभिमान आहे आणि त्याच बागायतदारांनी सुद्धा आपला जो कमीत कमी खर्चाचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल जरी आपल्या ग्रुपवर आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं, मला जरी पाठवलं, तर त्यात काय पद्धतीने आपण काम केलं त्यामुळे आपल्याला अत्यंत चांगला फायदा झाला हे आपल्या सगळ्या बागायतदारांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं समजेल। बागायतदार बंधूंनो, द्राक्षाचे दर, इतर भाजीपाल्यांचे दर आणि होऊ घातलेला खर्च ह्याचा खूप मोठी तफावत जी मार्केटमध्ये पडत चालली होती ती आपल्या यश ॲग्रो लॅब ह्या कंपनीने आपल्या सगळ्या बागायतदारांच्या ग्रुपने एकत्र येऊन आपण तो खर्च कमीत कमी उत्पादन खर्च काढला आणि विदिन 1 लाख टू 1,25,000 म्हणजे 1 ते 1.25 लाखापर्यंत आपण तो खर्च टोटल वर्षाचा कमी केला आणि इतक्या कमी खर्चात द्राक्ष बाग येऊ शकते हे आपण महाराष्ट्राला दाखवलं। आज जे आपण चर्चा करणार आहे ती पाणी व्यवस्थापन 30 दिवसाच्या पुढे कसं असावं आणि जर समजा पाणी नियोजन आपल्या हातात नाही राहिलं तर 30 ते 45 आणि 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान जर अवकाळी पडला तर काय पद्धतीने आपण पाणी नियोजनाच्या बाबतीत काळजी घ्यावी ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। बागायतदार बंधूंनो, आपला जो इतर अत्यंत कमी खर्च होतोय तसाच इतर बागायतदारांचा सुद्धा खर्च कमीत कमी व्हावा ह्यासाठी चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट ही द्यायचा प्रयत्न करा। बागायतदार बंधूंनो, पाणी नियोजन मी पहिल्यापासून सांगत आलो, पहिल्या 1 ते 30 दिवसाच्या दरम्यान सांगितलं की बाग फुटताना डॉगरीज ह्या व्हरायटीला किंवा कोणत्याही व्हरायटीला बागेला पाणी भरपूर लागतं। बागेला पाणी पहिल्यांदा बोध जो आहे तो बोध इतका चांगला ओला करून घ्या की बागेला पुन्हा जरी 30 दिवसापासून पाणी कमी पडलं तरी सुद्धा चालेल। यंदा 6 ते 7 दिवसाची बागायतदाराला सगळ्याच बागायतदारांच्या बागा अति टेम्परेचरमुळे फक्त लेट फुटल्या। काही ठिकाणी उडीचा प्रादुर्भाव झाला नाही असं नाही आहे, पण ते बागा लेट फुटल्यामुळेच हा प्रादुर्भाव झाला। हे अति टेम्परेचरचा हा परिणाम आहे। 30 दिवसापर्यंत मात्र बागेला कोणत्याही परिस्थितीत अजिबात पाणी कमी पडणार नाही ह्याची काळजी आपण घेतली होती। आता जेवढं पाणी 30 दिवसापर्यंत आपण सोडत आलो त्याच्या 50% पाणी आपल्याला प्लॉटला द्यायचं आहे। लक्षात घ्या, इथे एक बारीक फरक मी सांगतो तुम्हाला। पाणी द्यायचा इंटरवल आपण वाढवत नाही आहे। समजा 1 स्क्वेअर फुटाला 600 ml पाणी आपण जे चांगल्या बागेला आपण पकडलं तर आता 1 स्क्वेअर फुटाला 50% म्हणजे 300 ml पाणी आपल्याला फक्त द्यायचं आहे। म्हणजे 8-5 बाग असेल तर 8-5 40 म्हणजे 40 स्क्वेअर फूट झालं। एका स्क्वेअर फुटाला 6 24 म्हणजे 24,000 ml पाणी झालं। म्हणजे बागेला एका वेळेला आपण पाणी सोडलं 24 लिटर वापसा बघून। म्हणजे आपला जो इंटरवल 3, 5, 7, 8 दिवसाचा जो ठरलेला आहे माती पाणी परीक्षणानुसार किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार त्याच्या 50% पाणी द्यायचं आहे। म्हणजे 24 लिटरच्या 12 लिटर पाणी जो तुमचा इंटरवल ठरलाय 3, 6, 5 जो दिवसाचा इंटरवल ठरलाय त्याचा 50% पाणी फक्त द्यायचं आहे। इंटरवल वाढवायचा नाहीये, म्हणजे कालावधी वाढवायचा नाहीये, पाण्याचं प्रमाण फक्त आपल्याला कमी करायचं आहे। यंदा हा कालावधी आपला 30च्या ऐवजी 35 ते 65 दिवसापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे जे पुढचं 30 दिवस आहेत त्यातलं पाणी नियोजन अगदी व्यवस्थित करायचा प्रयत्न करा। म्हणजे 45 दिवसापर्यंत एवढं पाणी द्यायचं।
45 दिवसापासून 60 दिवसापर्यंत सुद्धा एवढंच पाणी द्यायचा प्रयत्न करायचा. ह्यात 45 ते 60 दिवसात म्हणजे आता यंदा 5 दिवस लेट धरले तर आपण 50 ते 65 दिवसापर्यंत जे पाणी आपण पहिल्यापासून देतोय त्यातही थोडासा पाण्याचा ताण बसला तरी चालू शकतो. त्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या. काकखोडा निघायचा बंद होईल अशा पद्धतीचं पाणी इतकं कमी करायचं नाहीये. बागेला 60 दिवसापर्यंत काकखोडा निघालाच पाहिजे एवढं पाणी बागेला दिलं गेलं पाहिजे. जर वापसा कंडिशन पाणी तपासून जर आपण द्यायचा प्रयत्न केला तर मात्र बागेचा 100% त्याचा फायदा होतो. एक दुसरी गोष्ट, बाग थोडीशी दुपार धरते. दुपार धरण्याच्या काळात सुद्धा पाणी जर 4-5च्या पुढे मात्र बाग पुन्हा तजेलदार व्हायला पाहिजे. थोडीशी बागेनं दुपार धरली सुद्धा चालू शकेल. ह्यात अजून एक बारकावा सांगतो. बागेचा खोडा निघालाच पाहिजे इतकं पाणी, पण बागेचा खोडा जोमानं चालला पाहिजे इतकं पाणी नको. म्हणजे काकखोडा 1-2 पानावर आल्यानंतर तो आपोआप थांबेल अशा पद्धतीनं पाणी नियोजन करायचं. लक्षात घ्या, हे समृद्ध आणि हुशार माणसाचं काम आहे. त्याला ते बरोबर जमलं पाहिजे. ध्यानात घ्या, अभ्यास करून द्राक्ष शेती करावी लागेल. विना अभ्यास करता द्राक्ष शेती होणार नाही आहे, ही पक्की गोष्ट लक्षात घ्या. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने ह्याच काळात झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, स्फुरद आणि काही प्रमाणात पालाश हे 5 मॉलिक्यूल मात्र आपल्याला त्या काळात स्प्रेद्वारे, समजा जमिनीतून पाणी एखाद्याला खूपच कमी जमिनीद्वारे नाही देता आलं तरी पानावाटे आपल्याला द्यावंच लागेल. हे 5 मॉलिक्यूल आपल्याला 0.34चे मी सांगितले 35 ते 65 किमान 8 ते 10 वेळा 0.34ची फवारणी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन करायचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, समजा पाणी नियोजन आपण करत चाललोय, अगदी दुपार बाग धरत्या, पण अचानक अवकाळी पाऊस आला. त्यावेळी वॉटर मॅनेजमेंट आपल्या हातात राहत नाही आणि पाणी बागेला भरपूर निसर्गाकडनं दिलं जातं. मग बागा पुन्हा चांगल्या चालतात, काकखोडा जोम धरतो, शेंडा पुन्हा जोम धरतो आणि मग आपल्याला एखाद्या वेळी सूक्ष्मघन निर्मितीसाठी अडचण येण्याची शक्यता राहते. अशा वेळी बागायतदार बंधूंनो, तातडीनं पानदेठ परीक्षण करून घ्या. त्यातला नायट्रोजन, टोटल नायट्रोजन, अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रिल नायट्रोजन तिन्ही चेक करा. त्याचवेळी फॉस्फरस लेवल बिलो अजिबात होणार नाही ह्याची काळजी घ्या. पोटॅश लेवल अजिबात बिलो होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्याचवेळी झिंक, बोरॉन हे 2 मॉलिक्यूल सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे अप लेवलला राहिलेच पाहिजेत. एवढी काळजी पानदेठ परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्याला घ्यावीच लागेल. पुन्हा ह्याच वेळी जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर म्हणजे 3 किलो सल्फेट ऑफ पोटॅश आणि अर्धा किलो सल्फर स्प्रेला द्या. त्याच वेळी 0.34 प्लस सल्फर हे स्प्रेला द्या. 0.34चा दर्जा चांगला घ्या. एवढी 1-2 ते 3 वेळा जर प्रॅक्टिस केली जमिनीतून द्यायची तर वेलीचा जोम आपोआप कमी येईल आणि बागी थोडी थांबल्यासारखी वाटेल. ह्याच वेळी सपकेंचा दुसरा शेंडा मारून जर पुढं चांगला चाललेला असेल तर त्यावेळी पुन्हा एकदा 100 लिटर पाण्याला 50 ml टिल्टचा स्प्रे घ्या. आपण चार्टमध्ये तसं दिलेलं आहे. लक्षात आलं? हा आपला टिल्टचा 3रा स्प्रे जातोय. आपण 22-23 म्हणजे यंदा 5-6 दिवस लेट धरलं तर 25-26 आणि 30-32ला आपण 2 हात टिल्टचे दिलेत, पण तरी सुद्धा 3रा हात टिल्टचा दिला तरी सुद्धा चालू शकेल. लक्षात आलं? ह्या पद्धतीनं जर आपण 30 ते 60 दिवसाच्या दरम्यानचं वातावरण जर ठेवलं, बागेतलं पाणी नियोजन आणि खताचं नियोजन जर व्यवस्थित ठेवलं तर अत्यंत चांगला फायदा आपल्याला होतो. दरम्यानच्या काळात पाऊस येतोय, बागायतदार मित्रांनो काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. आपला मॅजिक स्प्रे द्या. मॅजिक स्प्रे दिल्यानंतर बऱ्यापैकी सगळे रोग कंट्रोलमध्ये येत आहेत चांगले, त्यामुळे काही अडचण नाही आहे. बागायतदार बंधूंनो, पण कमीत कमीच खर्चात द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.